हाँगकाँग, शेंजन, मकाऊ 29 डिसेंबर 2014 ते 4 जानेवारी 2005. हाँगकाँगला जाण्याचं मनात तर होतंच, कारण आमच्या ग्रुपपैकी बऱ्याच जणांचं हाँगकाँग झालं होतं. हाँगकाँग न झालेल्यांमध्ये व जाण्याची इच्छा असलेले असे आम्ही दोघं, गीता व छाया एवढेच बाकी होतो. आमच्या ग्रुपचं एक बरं असतं की कोणाच्याही मनात सहलीचे विचार आले की सगळेच सहलोच्छुक ते विचार उचलून धरतात व शेवटी सहल होतेच. यावेळी छायाच्या मनात हाँगकाँगला जाण्याविषयीचा विचार आला व आम्ही तो उचलून धरला. असो, निमित्त कोणीही असो, सहलीला जाणं महत्त्वाचं असतं. पुन्हा तोच प्रश्न, कोणाबरोबर जायचं? दुबईप्रमाणे स्वतः टूर आयोजित करून जाणं शक्य नव्हतं. शिवाय एक सहल केसरीबरोबर करण्याची देखील बरेच दिवस मनात होतं. ही संधी योग्य आहे असं समजून केसरीबरोबर जाण्याचा विचार केला. कोणत्याही टूर ऑपरेटरबरोबर गेलं तरी खर्चाचा आकडा इथून तिथून सारखाच असा आजवरचा अनुभव होताच. सर्व डिस्काउंट वगैरेचा हिशोब करून एकूण खर्च सध्याचा डॉलरचा रेट विचारात घेऊन माणशी रुपये 1,07,000 एवढा येतच होता. त्याशिवाय डॉलरचा रेट वर गेला तर जास्त पैसे भरावे लागतील अशी टांगती तलवारही डोक्यावर ठेवली होतीच. 9 ऑगस्ट 2014ला माणशी रुपये 30,000 आगाऊ रक्कम भरून 7 दिवस आणि 6 रात्रीसाठी टूर बुकही करून टाकली होती. येथे व्हिसा ऑन अरायव्हल असल्यामुळे तेवढे कटकटीचे नव्हते. उर्वरित रक्कम टूरच्या 1 महिना अगोदर म्हणजे 29 नोव्हेंबरपर्यंत भरायची होती. हाँगकाँगचं परकीय चलन हाँगकाँग डॉलर 7 रुपये 81 पैसे म्हणजे $1. शेंजेनचं परकीय चलन चायनीज युआन 9 रुपये 82 पैसे म्हणजे $1 व मकाऊमध्ये 7 रुपये 56 पैसे म्हणजे 1 पटाका असे साधारण परकीय चलनाचे दर होते. मुंबईहून विमान पहाटे 2:05 होतं. 3 तास अगोदर चेक इनचा विचार करता रात्री 9 वाजता निघणं क्रमप्राप्त होतं. जाताना व येताना जेट एअरवेजचंच विमान होतं. उर्वरित सर्व रक्कम रुपये 1,53,803 दिनांक 22 नोव्हेंबर 2014ला भरून टाकली व माणशी रुपये 700 इन्शुरन्सपोटी भरावे लागले. त्यामुळे एकूण दोघांची टूर कॉस्ट रुपये 2,15,203 झाली. ठरल्याप्रमाणे 28 तारखेला रात्री 9 वाजता निघालो. आमच्या दोघांची मिळून एकच बॅग असल्यामुळे 29 इंची बॅग मेरू किंवा टॅबमध्ये राहिली नसती. त्यामुळे अमितला आमच्या गाडीने विमानतळावर येणं क्रमप्राप्तच होतं. या कारणाने का होईना अमितला आम्हाला बाहेर जाताना सोडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. गीता व आम्ही दोघं असे आमच्या गाडीने विमानतळावर 10:30ला पोहोचलो. आमच्या अगोदर छाया मेरूने विमानतळावर पोहोचली होती. विमानतळावर केसरीचा प्रतिनिधी सलील लाड आमची वाटच बघत होता. त्यांनी आमच्याकडे प्रत्येकी एक खाऊची पुडी व विमानाची तिकीटं सुपूर्द केली व आम्ही नवीनच बांधलेल्या T2 या विमानतळावर जाण्यासाठी निघालो. T2ने जाण्याची आमची पहिलीच वेळ होती. विमानाची वेळ पहाटे 2:05 होती. भारतीचं हिमोग्लोबिन कमी झाल्याने व त्यावर गोळ्या चालू असल्यामुळे तिच्यासाठी खबरदारी म्हणून व्हीलचेअरची मागणी केली होती. त्यामुळे चेक इन करतानाच तसं सांगून व्हीलचेअर घेतली. लगेच आत टाकून सामान मुक्त झालो. आता मात्र आमच्याकडे भरपूर वेळ होता. एकूण विमान प्रवास 5 तास 20 मिनिटांचा होता. हाँगकाँगची वेळ आपल्यापेक्षा 2.5 तास पुढे आहे. त्यामुळे आपल्या 7:25 व त्यांच्या 9:55 आम्ही हाँगकाँगला पोहोचणार होतो. आज दिवस पहिला, दिनांक 29 डिसेंबर 2014. पहाटे 2:05 विमान वेळेतच सुटलं. रात्रीची वेळ असली तरीसुद्धा प्रवासाचा कालावधी लक्षात घेऊन विमानात नाश्ता व जेवणाची सोय होतीच. विमान वेळेत म्हणजे सकाळी 10च्या सुमारास हाँगकाँग विमानतळावर पोहोचलं. विमानतळावरच आम्हाला एक बर्गर व कोल्ड्रिंक देण्यात आलं, कारण आज जेवायला उशीर होणार होता. बाहेर पडायला 11:30 वाजून गेले होते. हाँगकाँगला आगमन झालं असलं तरी आजच शेंजनला निघायचं होतं. 2 वेगळे देश असल्यामुळे प्रत्येक वेळेला इमिग्रेशन करणं आलंच. विमानातून प्रथम बॅगा घेऊन बाहेर पडल्यावर लगेचच त्या शेंजनला जाणाऱ्या बसमध्ये चढवायच्या होत्या व ताबडतोब इमिग्रेशन करून बाहेर पडल्यावर त्याच बसमध्ये त्या पुन्हा चढवायच्या होत्या. हाँगकाँग शेंजन सुमारे 2 तासाचा प्रवास होता. पोहोचायला सुमारे 5 वाजले होते. आजचा मुक्काम हॉटेल सेंच्युरी किंगडम येथे होता व आजची संध्याकाळ शॉपिंगसाठी फ्री होती. आजचं जेवण दुपारी उशिरा हॉटेल लिटिल इंडियामध्ये होतं. सेंच्युरी किंगडम हॉटेल पंचतारांकित असल्यामुळे अर्थातच चांगलं होतं. आजचं रात्रीचं जेवण बाहेरच इंडियन रेस्टॉरंटमध्ये होतं. त्यासाठी बसनेच जायचं होतं. आदल्या दिवशी रात्री 9 वाजता निघाल्यामुळे संध्याकाळी हॉटेलला पोहोचल्यावर कोणाच्यातही त्राण नव्हता. हॉटेलमध्ये तर सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा माहोल होता. दिव्यांच्या झगझगाटाने सर्व हॉटेल झळाळून निघालं होतं. आजचा सबंध दिवस प्रवासातच गेला. आज दिवस दुसरा, दिनांक 30 डिसेंबर 2014. आज 7-8-9चा कार्यक्रम होता.
सकाळी 7 वाजता वेकअप कॉल, 8 वाजता ब्रेकफास्ट व 9 वाजता साईट सीइंगसाठी निघायचं होतं. आजच्या दिवसात OCT ईस्ट, नॅशनल इकॉलॉजिकल रिसॉर्ट, नाईट व्हॅली, टी स्ट्रीम व्हॅली व विंड व्हॅली एवढ्या भागांना भेट द्यायची होती. ही सर्व ठिकाणं एकाच जागी होती. आजच्या जेवणासाठी आम्हाला मानशी 70 युवान केसरीतर्फे दिले होते. वर जाण्यासाठी सरकते जिने होते व ते सुदैवाने सर्व चालू होते. भारतीच्या दृष्टीने ती एक जमेची बाजू होती. फोटोग्राफीसाठी खूपच चांगल्या जागा होत्या. थोडं वर गेल्यावर एक ॲडव्हेंचर शो चालू होता. तो बघून पुढे सीफील्ड टाऊन, इको व्हॅली असं बघत बघत पुढे जात होतो. युरोपच्या धर्तीवर येथे एक इंटरलॉकिंग स्टेशनही वसवलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला टी स्ट्रीम व्हॅलीला जायचं होतं. फ्युनिक्युलर ट्रेनने जाऊन इंटरलॉकिंग स्टेशनला पोहोचायचं होतं. त्या 2 ट्रेनचा प्रवास फारच छान होता. इंटरलॉकिंगला गेल्यावर सर्वांना पिझ्झाचं जेवण होतं व त्यानंतर टी शोला जायचं होतं. शो 3 वाजता सुरू होणार होता. आम्ही अगोदरच हॉलवर पोहोचलो. शोचं शूटिंग करण्याची परवानगी नव्हती, मात्र फोटो काढू शकत होतो. शो अतिशय सुंदर होता. शो संपून बाहेर पडायला संध्याकाळचे 5 वाजले होते. जाताना त्यांच्याच लोकल बसनेच जायचं ठरवलं होतं व बसचं तिकीट 10 युआन होतं. पार्किंगपासून आमची दुसरी बस होती. बसने हॉटेलवर व नंतर पुन्हा जेवणासाठी बाहेर गेलो. रात्री हॉटेलवर परतण्यास 18 वाजून गेले होते. आज दिवस तिसरा, दिनांक 31 डिसेंबर 2014. आज वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळीकडे नववर्षाच्या स्वागताची तयारी दिसत होती. आमचं हॉटेल तर सजलेलंच होतं. आजचा शेंजेनमधला साईट सीइंगचा दुसरा दिवस होता. आज 7, 8, 9चा कॉल होता. साईट सीइंगसाठी 9 वाजता निघायचं होतं. नाश्ता करून निघाला 9:30 वाजून गेले होते. आज सकाळी 2 शॉपमध्ये भेट द्यायची होती. शेंजेनला आल्यावर तिथे भेट देणं व तिथेच शॉपिंग करणं गरजेचं व अनिवार्य आहे, असं केसरीच्या सलील लाडचं म्हणणं होतं. अर्थात शॉपिंग मात्र ऐच्छिक होतं. एका ज्वेलरीच्या मॉलमध्ये व एका बांबूपासून बनवलेल्या वस्तूंच्या मॉलमध्ये खास खरेदी करण्यासारखं काही नव्हतं. तरी काही जुजबी खरेदी झालीच. आपल्याजवळ असलेले युआन इथेच खर्च करण्यासाठी हा शेवटचा दिवस होता, कारण युआन फक्त शेंजेनलाच चालतात. जुलमाची शॉपिंग आटोपून आता आमची बस विंडोज ऑफ द वर्ल्डकडे निघाली होती. विंडोज ऑफ द वर्ल्ड हे एक थीम पार्क आहे. अतिशय विस्तीर्ण असा परिसर व 31 डिसेंबर असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. हा पार्क म्हणजे मिनिएचर पार्कच आहे. जगातल्या सर्व प्रमुख आकर्षणाच्या येथे छोट्या आकृत्या केलेल्या आहेत. रोममधलं कोलोजियम, भारतातला ताजमहल, इजिप्तचे पिरामिड, पॅरिसचा आयफल टावर, पिसाचा कलता मनोरा, कोलोनचं चर्च इत्यादी सर्वांच्या प्रतिकृती छोट्या प्रमाणात आहेत. आयफल टावरवर मात्र अगदी 3ऱ्या लेव्हलपर्यंत जाता येतं व वर जाण्यासाठी तशाच 2 लिफ्टही आहेत. वरून शेंजेनचा पूर्ण व्ह्यूही बघता येतो. ही सर्व ठिकाणं बघण्यासाठी ट्रेनची देखील सोय केलेली आहे. आम्ही या ट्रेनमधून फेरफटका मारून सर्व गोष्टींचा आनंद लुटला. त्यानंतर 2 तास शॉपिंगसाठी एका मॉलमध्ये फ्री दिले होते, पण तिथे प्रचंड बार्गेनिंग होतं. शॉपिंग झाल्यावर आज केसरीच्या इतर हाँगकाँगला आलेल्या टूरबरोबर एकत्र गेट टुगेदर, वर्षाअखेरचा निरोप, नववर्षाचं स्वागत व जेवण असा जंगी बेत होता. रात्री जेवणानंतर नाचगाणी व केक कापणे या कार्यक्रमानंतर आजचा दिवस संपला. हॉटेलवर येऊन झोपायला रात्रीचा 1 वाजून गेला होता. उद्या हे हॉटेल सोडून हाँगकाँगला प्रयाण करायचं होतं. उद्या 6, 7, 8चा कॉल होता, त्यामुळे झोपेचं खोबरं होणार होतं. त्यामुळे आज रात्रीच बॅगा पॅक करून ठेवल्या होत्या. आज दिवस चौथा, दिनांक 1 जानेवारी 2015. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. सकाळी 7 वाजता नाश्ता करून सर्व बॅगा घेऊन बसजवळ उभे होतो. निघायला 9 वाजले होते. शेंजेन ते हाँगकाँग हा बसचा प्रवास होता. बसच्या प्रवासाला 2 ते 2.5 तास लागणार होते. हाँगकाँगचं हॉटेल होतं ट्रेड्स हॉटेल, जेन हॉटेल. आजच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे हॉटेलला जरी आम्ही सकाळी 11, सव्वा 11च्या सुमारास पोहोचलो होतो, तरी फक्त सर्व सामान हॉटेलमधल्या क्लॉकरूममध्ये ठेवून लगेचच निघालो. आजच्या दिवसाचं हाँगकाँगचं साईट सीइंग करून रात्रीच हॉटेलमध्ये चेक इन करणार होतो. हे हॉटेल एका घाऊक मालाच्या भर बाजारपेठेतच होतं, त्यामुळे बस पार्किंगचे बरेच प्रॉब्लेम होते. आजचं पहिलं ठिकाण होतं मादाम वॅक्स म्युझियम, पण त्या अगोदर हॉटेल हिमालयामध्ये जेवणाचा कार्यक्रम होता. जेवण चांगलं होतं. लंडनच्या वॅक्स म्युझियमच्या धर्तीवर हे वॅक्स म्युझियम केलेलं आहे. जवळजवळ त्याचीच प्रतिकृती आहे, त्यामुळे नवीन असं काहीच वाटलं नाही. नंतर याच म्युझियमच्या वर जाऊन एक व्हिक्टोरिया पॉईंट आहे, तिथे जाऊन हाँगकाँग शहराचं दर्शन घेता येतं. त्यानंतर रिपल्स बेला भेट दिली. हा तर एक साधा समुद्रकिनारा आहे. ज्यांना समुद्रकिनाऱ्यावर जायचं होतं ते एक फेरफटका मारून आले. आता नंतरचा वेळ हा शॉपिंगसाठी मोकळा होता. एका नाईट मार्केटमध्ये शॉपिंगसाठी वेळ दिला होता. आजचं रात्रीचं जेवण हॉटेल बासमतीमध्ये होतं. हाँगकाँग ट्रिप ठरली होती तेव्हापासून हाँगकाँगला गेले की अनघाला भेटायचं असं ठरलं होतं. त्यासाठी बरीच फोनोफोनी करून आमचा सहलीचा कार्यक्रम तिला कळवून 1 तारखेला कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं हे सर्व ठरवून झालं होतं. त्याप्रमाणे आज ती आम्हाला भेटणार होती. आम्ही जिथे थांबलो होतो ते ठिकाण तिला कळवलं होतं. त्याप्रमाणे उलटसुलट प्रवास करून ती आम्हाला भेटायला आली होती. त्यामुळे आम्ही आमच्या केसरीच्या ग्रुपबरोबर न जाता अनघाबरोबर शॉपिंगसाठी गेलो. अनघाबरोबर असल्यामुळे शॉपिंग करताना फसवले जाण्याची शक्यता कमी होती. अर्थात खरेदी तशी काही करायची नव्हतीच. तिच्यामुळे आमचा मेट्रोचा व टॅक्सीचा देखील प्रवास झाला.
पण आमच्याकडे गप्पा मारायला फारसा वेळच नव्हता. होता तो वेळ प्रवासात जास्त व बोलण्यात कमी असा गेला. पण यात उगाचच अनघाचा खर्च झाला. पण या पैशापेक्षा तिला आम्हाला भेटणं जास्त महत्त्वाचं होतं. हाँगकाँगला येऊन आम्ही जर भेटलो नसतो तर तिला त्याची हुरहुर लागून राहिली असती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला दिसत होता. आम्हाला भेटल्यामुळे अनघा खूप खुश दिसत होती. एकंदरीत अनघा भेटल्यामुळे आम्हाला व तिला दोघांनाही बरं वाटलं. आमच्या जेवणाला वेळच मिळाला नसल्यामुळे शेवटी अनघानेच शेजारच्या मॅकमधून व्हेज बर्गर आणून दिले व ते हॉटेलच्या रूमवरच आम्ही सगळ्यांनी खाल्ले. त्याच सुमारास म्हणजे रात्री 10च्या सुमारास केसरीच्या ग्रुपने चेक इन केले होतं. रात्री रूमवर थोड्या गप्पा मारून अनघा तिच्या घरी गेली व तिला पोहोचायला रात्रीचे 12 वाजले होते. असा एकंदरीत धावपळीतच आजचा दिवस संपला. आज दिवस 5वा, दिनांक 2 जानेवारी 2015. आज 7:08:09चा कॉल होता. 8 वाजता ब्रेकफास्ट करून 9च्या सुमारास बस निघाली. आज फक्त डिझनीलँड होतं. बसच्या प्रवासाला सुमारे 2 तास लागले. डिझनीलँडमध्ये प्रवेश करण्याअगोदर प्रत्येकाला एक आईस्क्रीम दिलं व सर्व सूचनाही, कारण तो परिसरच एवढा मोठा होता की चुकण्याचीही शक्यता होती. हेही एक थीम पार्कच आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी येथे खेळ आहेत. ज्याच्या त्याच्या तब्येतीच्या कुवतीप्रमाणे तो खेळू शकतो. अर्थात प्रत्येक खेळासाठी प्रचंड लाईन होतीच. मलेशियाच्या जेंटिंग पार्कची आठवण झाली. आज शिरल्यावर एक ग्रुप फोटो झाला. गेटवरचा नकाशाही देतात, त्यामुळे कोणत्या दिशेला काय आहे याची कल्पना येते. आत गेल्यावर संध्याकाळी कुठे भेटायचं हेही सलीलने सर्वांना सांगून ठेवलं होतं. आमच्याबरोबर आतमध्ये फिरताना सलील होताच, त्यामुळे आतमध्ये जास्त शोधाशोध करावी लागली नाही. प्रत्येक शोची वेळ ठरलेली असते, त्यामुळे ठरल्या वेळीच तिथे हजर राहावे लागते. जेवणासाठी कूपन दिली होती. आम्ही 3-4 राईडचा अनुभव घेतला व नंतर फॅन्टसी परेड बघण्यास सज्ज झालो. फॅन्टसी परेड एक वेगळाच अनुभव आहे. डिझनीलँडमधल्या पात्रांचा, डोनाल्ड डक, मिकी, गुफी, अतिशय भव्य अशा मिरवणुका येथे पाहायला मिळतात. मिरवणुकीदरम्यान त्यातल्या माणसांनी, मुलींनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय नेत्रसुखद असा अनुभव होता. शब्दात व्यक्त करणं फारच कठीण आहे, म्हणून सर्वच परेडचं शूटिंग करून ठेवलं आहे. परेडनंतर फायरवर्क्स असतं. जवळजवळ $1 ते $1.5 लाख यावर खर्च करतात असं सलीलने सांगितलं. अतिशय सुंदर अशी फटाक्यांची आतषबाजी आकाशात बघायला मिळते. याआधी डिझनीलँडमध्ये रेयांड्ससाठी थोडीशी खरेदी झालीच. सर्व कार्यक्रम संपल्यावर बसने हॉटेलवर गेलो. आजचा हाँगकाँगमधला शेवटचा दिवस होता. उद्या सकाळी मकाऊसाठी प्रयाण करायचं होतं. आज दिवस 6वा, दिनांक 3 जानेवारी 2015. आज सकाळी ट्रेड्स हॉटेल, जेन हॉटेल सोडायचं होतं. आज 7:08:09चा कॉल होता. सर्व सामान बसमध्ये चढवलं व बसचा प्रवास समुद्र किनाऱ्याच्या दिशेने चालू झाला, कारण हाँगकाँग ते मकाऊ हा प्रवास जेट फॉईलने होता. देश बदलणं म्हणजे पुन्हा इमिग्रेशन आलंच, पुन्हा तोच सोपस्कार. विमानतळावर असतो तसंच वातावरण येथेही होतं. हाँगकाँग ते मकाऊ हा समुद्रमार्गे होणारा प्रवास 1 तासाचा होता. अतिशय वेगळा असा अनुभव होता. कसल्याही ट्रॅफिकचा प्रश्न नाही. बरोबर 1 तासात बोट मकाऊला पोहोचली सुद्धा. पुन्हा सामान उतरवून बसने प्रवास. हाँगकाँग ते मकाऊ हा प्रवास 2-3 वर्षात रस्त्याने देखील करण्याची सोय होणार आहे. तशा हायवेचं काम सुरूही झालेलं आहे. येथेही हाँगकाँगसारखीच पद्धत होती. येथेही हाँगकाँगसारखंच आधी सर्व साईट सीइंग करून मगच हॉटेलमध्ये जाणार होतो. विन्सेंट नावाच्या गाईडने आमच्या बसचा ताबा घेतला. मकाऊ हे समुद्रकिनारी वसवलेलं आहे. फ्लायओव्हर्सची रेलचेल दिसून येते. मकाऊ हे स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन SAR म्हणून ओळखलं जातं. येथे पोर्तुगालने 450 वर्ष राज्य केलं, त्यामुळे येथे पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं. 1999 साली यांचा चीनशी करार झाला व ते SAR म्हणून घोषित झाले. 50 वर्षांनंतर म्हणजे 2049 साली ते चायनामध्ये येईल. तसंच हाँगकाँगचा 1997 साली करार होऊन ते 2047 साली चायनात येईल. तोपर्यंत ती स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहू शकतात. मकाऊ म्हणजे फक्त कॅसिनो. संपूर्ण राष्ट्राचा व्यवहार फक्त कॅसिनोवरच. फक्त जुगार, जुगार आणि जुगारच. फक्त एका धंद्यावर सबंध राष्ट्र चालू शकतं याचं आश्चर्य वाटतं. राष्ट्राची लोकसंख्या फक्त 6 लाख. येथे प्रत्येक हाताला काम आहे व प्रत्येकाला सरकार म्हणजे बॉसकडून एक ठराविक रक्कम मिळते. ती आता वाढून $10,000 हाँगकाँग डॉलर वार्षिक एवढी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातील 12 महिन्यांपैकी फक्त 8 महिन्यांचंच काम असतं. 8 महिने काम करून पगार मात्र 14 महिन्यांचा मिळतो. पहिलं ठिकाण होतं सेंट पॉल कॅथेड्रल. त्याचे अवशेषच आता बाकी आहेत. त्याचा मागचा भाग जळून गेलेला आहे. तिथे फोटो घेऊन पुढे निघालो. पेना हिल, अम्मा टेम्पल, बॅरियर गेट, नंतर मकाऊ टॉवर ऑब्झर्वेटरी डेकवरून मकाऊचा पॅनोरामिक व्ह्यू बघितला. लिफ्टने 60व्या मजल्यावर नेतात. तिथून मकाऊचं विहंगम दृश्य दिसतं. टॉवरवर काचेचं फ्लोरिंग आहे.
तिथून खालचं दृश्यही पाहू शकतो, पण ते बघताना मनात क्षणभर भीतीही वाटते. 61-62व्या मजल्यावरून उडी मारायची देखील सोय आहे. तेव्हा पटाया येथे 55व्या मजल्यावरून थेट दोरीने खाली आलो होतो त्याची आठवण झाली. पण येथे खाली जाण्याचा वेगळाच प्रकार आहे. हात व पाय दोरीने बांधून सरळ खाली ढकलून देतात, मात्र सुरक्षेचे सर्व नियम पाळूनच. पण ते जास्तच थ्रिलिंग आहे. त्याची किंमत देखील अंदाजे 2200 हाँगकाँग डॉलर होती. त्यानंतर अम्मा टेम्पल बघायला गेलो. हे एक चायनीज मंदिर आहे. बघण्यासारखं विशेष असं काही नाही, साध्या देवळासारखं देऊळ. फरक एवढाच की येथे चप्पल किंवा बूट घालून जाता येतं. उदबत्त्या मात्र गोलाकार व मोठ्या होत्या. आता मोर्चा हॉटेल व्हेनिशियन कॅसिनोकडे होता. आजचा मुक्काम हॉटेल द व्हेनिशियनमध्ये होता. हे या टूरचं वैशिष्ट्य होतं. या हॉटेलचं सर्वांनाच आकर्षण होतं, कारण त्याचं वर्णनच सलीलने तसं केलं होतं. अर्थात ते हॉटेलही होतं तसंच. एकूण 3000 रूम्सचं हे हॉटेल व अतिशय भव्य असा परिसर व आतील खोल्या. एका रूमचं क्षेत्रफळ हे 700 चौरस फूट होतं. सर्वच भव्य व सुंदर होतं. ते हॉटेल होतं, मॉल होता की रेल्वे स्टेशन होतं असा संभ्रम पडावा एवढं अवाढव्य होतं. प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी. डायनिंग हॉल व नाश्त्याची जागा सलीलने सर्वांना दाखवून ठेवली होती व या गर्दीत चुकू नये म्हणून सलील सर्वांना सूचना देत होता. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी आमच्या टूरला मिळाली होती. सर्वसाधारणपणे हाँगकाँगच्या टूर मकावला सकाळी येऊन संध्याकाळी परत नेतात. आजचं रात्रीचं जेवण याच हॉटेलमध्ये होतं. जेवण अतिशय चांगलं होतं. एका रात्रीत काय काय करायचा हाच प्रश्न होता. रात्रभर फिरलो तरी हॉटेल बघून झालं नसतं. जेवण झाल्यावर फेरफटका मारायला बाहेर पडलो. सर्व प्रकारची ब्रँडेड दुकानं होती. व्हेनिस शहराची प्रतिकृती येथे उभारली होती. खरोखर वाटावं तसंच सुंदर निळ्याभोर आकाश येथे उभं केलंय. त्यामुळे भर रात्रीसुद्धा येथे संध्याकाळ असल्याचा भास होतो. कितीही भटकलो तरी समाधान होत नव्हतं, पण वेळेचं भान राखणं आवश्यक होतं. कितीही आवडलं व कितीही फिरावेसे वाटलं तरी उद्या हे हॉटेल सकाळी सोडायचं होतं हे सत्य होतं व त्या रात्री थोडंसं झोपणं आवश्यक होतं. या हॉटेलमध्ये राहण्याचा योग आला हेच या टूरचं मोठं आकर्षण होतं. पुन्हा मकाव ते हाँगकाँग प्रवास समुद्रमार्गे जेट फॉईलने होता. या प्रवासाला नेहमीप्रमाणे 1 तास लागला व तिथून बसने हाँगकाँग विमानतळावर. या दोन्ही प्रवासात सामान चढवणं व उतरवणं ओघाने आलंच. आज दिवस 7वा, दिनांक 4 जानेवारी 2015. पहाटे 4 वाजताच आम्ही मुंबई विमानतळावर आलो व तिथून छाया टॅक्सीने घरी व आम्ही दोघं व गीता प्रीपेड टॅक्सीने चेंबूरला आलो. गीताला गोवंडीला घरी सोडून आम्ही चेंबूरला आलो. 2015ची सुरुवात तरी हाँगकाँगच्या सहलीच्या समाप्तीने झाली होती. कधी काळी आपण परदेशवारी करू असं मनातही नसताना यावेळीची आमची ही 4थी परदेशवारी झाली. आता एकदा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड करण्याचं मनात आहे. पाहू योग कधी येतो तो. हेमंत लाडगे. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखन शैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा. म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता.